नमस्कार मित्रांनो. सध्या जे अमेरिका आणि व्हेनेझुएलामध्ये जे लष्करी वार चालू आहे, तर याच्या पाठीमागे सर्वांना असं वाटतं की हे फक्त कच्च्या तेलासाठी अमेरिका यांच्यावरती वार करत आहे. पण निश्चितच ट्रम्प यांचा त्याच्या पाठीमागे आणखीन एक उद्देश आहे, त्याच्यावरती कोणी फोकस करत नाही. तर सध्या अमेरिकन राजकारणात एक अतिशय गुंतागुंतीचा खेळ सुरू आहे. एका बाजूला 20 डिसेंबर 2025 रोजी एप्स्टाईन फाईल्स ज्या आहेत त्या सार्वजनिक होतात. त्यामध्ये खुद्द जे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत यांचे फोटो होते. पण काही तासातच फक्त डोनाल्ड ट्रम्प याचे फोटो गायब होतात आणि बरोबर याच्यात 2 आठवड्यानंतर म्हणजे 3 जानेवारी 2026ला ट्रम्प जे प्रशासन आहे ते व्हेनेझुएलामध्ये लष्करी कारवाई करून निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नी यांना किडनॅप करतात, त्यांना सत्तेवरून हटवलं जातं. तर हा केवळ योगायोग म्हणणं चुकीचं आहे, कारण की संपूर्ण जगाचं जे लक्ष एप्स्टाईन प्रकरणामध्ये होतं ते लक्ष वळवण्यासाठी कुठे ना कुठं हा ऑइल वार जो आहे तो रचला गेलेला आहे. तर जर ह्याच्याबद्दल थोडंसं जर आपण बघितलं तर बघा, जेव्हा एप्स्टाईन फाईल्स ह्या ज्या अमेरिकेच्या वेबसाईटवरती शेअर करण्यात आल्या, शेअर केल्यानंतर त्याच्यामध्ये हजारो कागदपत्रे, फोटोज ऑनलाईन प्रसिद्ध केली गेली. पण काही तासातच जे आहेत त्याच्यामध्ये ट्रम्प यांच्या रिलेटेड काही जो फोटो होते ते फोटो गायब करण्यात आले. तर या फाईलमध्ये हे जे फोटो गायब झाले, हे विरोधकांनी ज्यावेळी हा जो इश्यू आहे हा हायलाईट केला की ट्रम्प प्रशासन जे आहे ट्रम्पला वाचवण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरून आपले जे पुरावे आहेत ते पुसून टाकत आहे. पण याच्यानंतर काय होतं की जे प्रशासन आहे ते प्रशासन स्वतः सांगते की जे पीडितांच्या गोपनीयतेसाठी काही जे फोटो आहेत तात्पुरते हटवले गेले होते. पण हे कोणालाही पटण्यासारखं नाही आहे आणि जो मेन प्रश्न आहे तो तसाच उरतो की प्रशासन सुद्धा नेमकं ट्रम्प यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करते. आता हे सगळी जे आहे ही खळबळ चालू असताना जे एप्स्टाईन फाईल्स आणि फोटो गायब झाल्याचा जो वाद आहे तो टोकाला पोहोचल्यानंतर म्हणजे 3 जानेवारी 2026 रोजी ट्रम्प यांनी व्हेनेझुएलावरती मोठी लष्करी कारवाई केली आणि काय केलं, मादुरो यांना सत्तेवरून खाली खेचले. आता ट्रम्प म्हणत आहेत की व्हेनेझुएलामध्ये लोकशाही डबघाईला आली होती, तर त्यांच्यासाठी त्यांनी हे सर्व केलेलं आहे आणि तिथलं जे काही नुकसान झालेलं आहे तर तिथल्या जे ऑइल इन्फ्रास्ट्रक्चरसाठी काही जी मदत लागणार आहे तर ती मदत जी आहे अमेरिका स्वतःहून करेल. पण विश्लेषकांच्या मते हा जो आहे हा पूर्णपणे तेलाचा ताबा मिळवण्यासाठी अमेरिका प्रयत्न करते. पण एक गोष्ट निश्चित आहे की जगाचं जे एप्स्टाईन प्रकरणामध्ये ट्रम्प यांची जी इमेज खराब झालेली आहे, तर हे एप्स्टाईन प्रकरण जे आहे या प्रकरणाच्या सर्व हेडलाईन्स दाबण्यासाठी हा जो वार आहे हा वॉर केला गेला. की भाषेत याला डायव्हर्टिंग द फोकस म्हणतात. म्हणजे सरकारी वेबसाईटवरून ट्रम्प यांचे फोटो गायब झाल्याने त्यांची जी प्रतिमा मलिन झाली होती, तर ही प्रतिमा जी आहे ती कुठेतरी चेंज करण्यासाठी अमेरिका म्हणजे ट्रम्प व्हेनेझुएलामधील तेलावर नियंत्रण मिळवून स्वतःला जे आहे एक शक्तिशाली जागतिक नेता म्हणून प्रेझेंट करू इच्छितात. तसेच अमेरिकेच्या व्यवस्थेचा तारणहार म्हणून स्वतःला सादर करू इच्छितात. तर आज जगात एप्स्टाईन फोटोपेक्षा सर्वांना जे आहे व्हेनेझुएलाचे जे राष्ट्रपती आहेत त्यांचं काय झालं आणि यांचं जर युद्ध झालं तर तेलाच्या किमती काय होतील, जगातलं कसं समीकरण चेंज होईल, तर सर्वजण ह्याची चर्चा करत आहेत. पण आज कोणीही ट्रम्प यांचं जे एप्स्टाईन प्रकरणाशी जे संबंध होते किंवा त्यांचे जे फोटो गायब झाले हे कोणीही बघत नाही. तर हा सरळ जे आहे की जगाच्या डोळ्यात धुळफेक करण्यासारखा प्रकार आहे. तर जर अमेरिकेने व्हेनेझुएलाच्या तेलावर पूर्ण ताबा मिळवून जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे समीकरण बदलेलच, भारतासाठी हे धोक्याचं समीकरण निश्चितच आहे. पण ह्याच्यामुळे काय होईल की ट्रम्प यांचं जे इमेज जी खराब झाली आहे ती इमेज बदलून जाईल आणि हे इमेज क्लिनिंग करण्याचा जो फटका आहे तो संपूर्ण जगाला बसू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय निश्चितच तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद.